प्रॉपर बीड जिल्ह्यातला आहे आणि मला भरतीबद्दल काय माहिती नव्हती. आणि सरांकडे आलो होतो मी, म्हणजे मित्राच्या ओळखीनं आलो होतो सरांकडे. तेवढी काय माहिती नव्हती अभ्यास कसा करायचा, की ग्राउंड काय करायचं काय नाही. पण एवढं माहिती होतं की सरांकडे बघून असं वाटायचं की आपण ग्राउंड 100% काढू शकतो, आपल्या तेवढी धमक आहे. पण लिखीचं काय आपलं माहितीच नव्हती तेवढी. पण मी नाही सरांच्या समोर आउट ऑफ टायमिंग टाकला होता डायरेक्ट इथं. आणि माझं वजन 76 किलो होतं. वजन फक्त माझं 5 किलो कमी झालं, पण वजन 76 म्हणजे 5 किलो कमी झालं, पण टायमिंग तेवढा आला. सरला सुद्धा आचार्य सर म्हणले मधून आलास का खरं सांग. मारुतीला विचारलं मारुती मधून आलाय का खरं सांग. तर मी मारुती म्हणजे 1600 मीटरचा किंग असायचा पहिलेपासून. फिटनेस अभ्यासाच्या बाबतीत किंग, त्या बाबतीत त्याला काय नाद नाही करायचा. पण त्याचं मी त्याला सोडायचंच नाही. मला टार्गेटच धरलं होतं मी. मला माहिती ही पळणार म्हणजे पळणार, ही याचं पाय मोडला तरी थांबणार नाही, आपण याला सोडायचं नाही, हे टार्गेटच होतं. आम्ही पुणे ग्रामीणला गेल्यानंतर त्याला विचार सर मी 2 राऊंड त्याला सोडलंच नाही, काय मरण म्हणलं होईल काय तुम्ही, पण सोडलंच नाही. 100 मीटर पण तिथे चांगलं मारलं. 100 मीटर माझा सगळ्यात फेवरेट इव्हेंट आणि आवडता इव्हेंट. मला म्हणजे आवड असायची की 1600 एक वेळा असं वाटायचं 1600 सेकंड आलं तरी चालेल. 100 मीटर आउट ऑफ 3 मार्क वाटतील असं वाटायचं. मला आश्चर्य वाटायचं की माझं एवढं वजन आहे पण 100 मीटर बसते कसं काय, काही प्रॉब्लेम कळत नाही, असा विषय असायचा. सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काहीच बोलत नाही, सर आम्हाला तोडवायचे डायरेक्ट तोडवायचे. मी तर इतका मार खाल्ला की कोणीच खाल्ला नसतो, आणि माझे एवढे टोमणे तर कुणीच खाल्ले नसते. मॅडमनी सुद्धा खाल्ली नसते सरांची तेवढं मी टोमणे खाल्ले. चूक झाली माझी, इथून मी गेलो आणि त्याच्यामुळेच मी आय थिंक गेल्या वर्षी वेटिंगला राहिलो. जर तो मी 1-2 महिना गेलो नसतो तर मी गेल्या वर्षीच पोलीस झालो असतो असं वाटतं. गेला म्हणलं सरांकडे जावं लागते, जिथं रुजलंय तिथंच उभं लागते. त्याच्यामुळं सरांकडे आलो, बोलणं चालणं झालं आणि ग्रुप 2 ला माझं सिलेक्शन झालं. आणि माझ्या गावातला मी पहिला पोलीस आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की माझ्या गावात अरबपती करोडपती भेटतील, पण वरती फक्त माझ्या बापाकडे. माझा बाप असा चालायचा गावात आता गेलो. माझ्या बापावरची चेहऱ्यावरची स्माईल बघितली, आमच्या तात्याची स्माईल बघितली की मी एकदम डागात म्हणलं सार्थक ठरलं, आपण इतके 4 वर्ष पळालो. कारण मला कुणाचीच काळजी नाही, कारण मी लय श्रीमंत नाही, अफाट श्रीमंत नाही, पण माझ्या घरी सगळे. पण मी माझी लाईफस्टाईल अशी होती ना, पण दोन काय एखाद्या मंत्र्याचा वर्ग आहे. मी 2.5 लाखाची गाडी, 50-60 हजाराचा मोबाईल, म्हणून ती लाईफस्टाईल जगायची. इथं मग आलो शॉक म्हणून आलतो, मला भरती करायचीच नव्हती. शॉक त्याला म्हणलं फिरून येऊ असं नाही आलतो. पण ज्यावेळेस असं क्रेज बघितलं किंवा भरती काय असती, रुबाब काय असतो, त्यावेळेस जेव्हा डोक्यात बसलं आणि पुन्हा सरांनी जसं सांगितलं मागाशी कोणतरी होतं, तो पण सपोर्ट होता माझ्यासोबत. त्याच्यामुळं मी कोणत्याच गोष्टीत डगमगलो नाही. मागच्या वर्षीच फक्त मी थोडं घाबरलो होतो किंवा असं वाटलं की ही भरती करणं आपल्या हातात नाही. पण ज्यावेळेस झालं, आता यावर्षी झालं की मला असं वाटलं की आपण करू शकत होतो. गेल्या वर्षीच आपण फक्त जायला नाही पाहिजे होतं, आपलं खरंच झालं असतं गेल्या वर्षी. एवढं बोलतो. आणि सरांचं फक्त एकच गोष्ट सांगण्यासारखी की सर करतात ते आपल्यासाठीच करतात, टोमणे हाणतात आणि ते बोलतात ते सर होतं बरं का, आधीच सांगतो. जर काही सर म्हणले असं असं होणार आहे तसंच होणार आहे, त्यामुळे सतर्क राहा. त्यांच्या तोंडातून चांगले शब्द आहे आपल्यासाठी ही अपेक्षा ठेवायची. वाईट जर शब्द आला की मग डोक्यावर बसलं असायचं काम त्यांचं काय समजलं. अभ्यास करा, तुमचं सार्थक होणार आहे तर होणारच आहे. जर सर म्हणले तू असाच राहणार आहे म्हणजे तू वरचून जायचं, तुझी पुढची भरती गेली, तू पुढच्या भरती तयारीत राहा. त्याच्यामुळे तोंडातून त्या सरचा शब्द येऊ द्यायचा नाही. कारण मला सर म्हणले होते तेव्हाच म्हणले होते, माझ्या अजून लक्षात आहे, तुम्ही थोडं घेऊन जाईल बरं का, आणि थोडं घेऊनच गेलं. मला ती डोकी गोष्ट माया म्हणून ज्याला सरांना जास्त बोलत पण होतं, सर दिसले की मार्ग बाजला असं असायचं. ज्या दिवशी झालं त्या दिवशी सरला मी फोन केला होता, सर झालं बरं का आता.